श्रीमद् भगवद्गीता अध्याय 11 विश्वरूप दर्शन श्री ज्ञानेश्वरी। श्री गणेशाय नमः। आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी। येत पार्था विश्वरूपेसे होईल भेटी। जेत शांताची या घरा अद्भुत आला पाहे पाहुणेरा। आणि ये राही रसा पांती करा जाहला मानू। अहो वधूवरांची मिळणी जैशी वराडी यांची लुगडी लेणी। तैसे देशीयेच्या सुखायनी मिरवले रस। परी शांताद्भुत बरवे जे डोळ्यांच्या अंजनी घ्यावे। जैसे हरिहर प्रेम भावे आलो खेवा। ना तरी अवसेच्या दिवसी भेटली बिंबे दोन्ही जैसी। तेवी एक वळा रसे केला येथ मिनले गंगे यमुनेचे ओघ। तैसे रसा जाहले प्रयाग मनोनी सुस्नात होत जग। आघवे येथ माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त। या लागे त्रिवेणी हे उचित फावले बापा। येत श्रवणाचे निद्वारे तीर्थीरी गता सोपारे। ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले तिरे संस्कृताची गहने। तोडोनी मराठी या शब्द सोपाने रचली धर्म निधाने। श्री निवृत्ती देवे मनोनी भलतेने येत सद्भावे नहावे। प्रयाग माधव विश्वरूप पहावे येतुले संसारासी द्यावे तिळोदक। हे असो ऐसे सावयव येत सासिन्नले आथी रसभाव। तेत श्रवण सुखाची राणीव जोडली जगा। जेत शांताद्भुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे। हे अल्पचिपरी अवघडे कैवल्य येथ जे हा 11वा अध्यायो। जो देवाचा आपणपे विसंवता ठाऊ। परी अर्जुन सदैवांचा राहो जे येतही पातला। येत अर्जुनची काय मनोपातला आजी आवडतयाही सुकाळू जाहला। जे की गीतार्थू हा आला मराठी ये याची लागी माझे। विनविले आई कीजे तरी अवधान दीजे। सज्जनी तुम्ही देवींची तुम्हा संताची ये सभे। ऐसी सलगी कीर करू न लभे परिये मानावे जी तुम्ही लोभे। अपत्यामज अहो पुसा आपणची पडविजे मग पढे तरी माथा तुकिजे। का करविले नी चोजे न रिझे बाळका माय। देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेची शिकविले। मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा। हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाविले जी झाड। तरी आता अवधानामृत वाढ सिंपोनी कीजे। मग हे रसभाव फुली फुलेल नाना अर्थ फळभारे फळा येईल। तुमचे निधर्मे होईल सुरबाडू जगा। या बोला संतरी झाले म्हणती तोषलो गा भले केले। आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ तव निवृत्तीदास म्हणे। जी श्रीकृष्ण अर्जुनांचे बोलणे मी प्राकृत काय सांगो जाणे। परी सांगावा तुम्ही अहो राणीची या पाले खाईरा। नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परी अक्षोहिणी 11 न जिनेची काही। मनोनी समर्थ जे जे करी ते न होय चराचरी। तुम्ही संत तया परी बोलवा माते आता बोली जतसे ऐका। हा गीता भावनिका जो श्री वैकुंठ नायका। मुखोनी निघाला बाप बाप ग्रंथ गीता। जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता। जिये ग्रंथी तेथींचे गौरव कैसे वानावे। जे श्री शंभूची ये मती नागवे ते आता नमस्कारिजे। जिवे भावे हेची भले मग ऐका तो किरीटी। घालून विश्वरूपी दिठी पाहिले कैसी गोठे करिता जाहला। हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतिगहत जो प्रतिकरू। तो बाहेरी हो आवा गोचरू लोचनांसी। हे जीवा आतुली चाड परी देवासी सांगता साकड। का विश्वरूप गुढ कैसे निपुसावे म्हणे मागा कवनी कही। जे पडियंतेनी पुसिले नाही ते सहसा कैसे काही। सांगा म्हणो मी जरी सलगीचा चांगू तरी काय ऐसी हुनी अंतरंगू। परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो माझी आवडे तैसी सेवा जाहली। तरी काय होईल गरुडाची येतुली। परी तोही हे बोली करीची ना मी काय सनकादिकाहुनी जवळा। परी तयाही नागवेची हा चाळा
मी आवडेन काय प्रेमळा गोकुळचिया ऐसा. तया तेही लेकुरपणे झकविले एकाचे गर्भवासही साहिले. परे विश्वरूप हे राहविले न दावीच कवना. हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज. केवी उरावरी मज पुसो ये पा आणि न पुसेची जरी म्हणे. तरी विश्वरूप देखिली या विने. सुख नोव्हेची परिजिने तेही विपाये. म्हणून आता पुसो अळुमाळसे मग करू देवा आवडे तैसे. येणे प्रवर्तला साधवसे पार्थू बोलो परी तोची ऐसे निभावे. जे एकादो उत्तरासवे धावे विश्वरूप आघवे. झाडा देऊनी अहो वासुरू देखली यासाठी देनू खडबडोनी मोहे उठी. मग स्तना मुखाची ये भेटे काय पान्हा धरे. पहा पातया पांडवाचेनी नावे जो कृष्णा राणी ही प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काई. तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेह गातले आहे माझवन. ऐसिये मिळणी वेगळेपण उरे हेची बहु. मनोनी अर्जुनाची या बोला सरिसा. देव विश्वरूप होईल आपैसा. तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकिजे तरी. मग पार्थू देवा ते म्हणे मी तुम्ही मज कारणे. वाच्य केले जे न बोलणे कृपानिधी. जय महाभूते ब्रह्मी आटती. जीव महदादींचे ठाय फिटती. तई जे देव होनी ठाकते ते विसवने शेषींचे. होते हृदयाची परिवरी रोविले कृपणाची परी. शब्द ब्रह्मासी ही चोरी जयाची केली. हे तुम्ही आजी आपुले मज पुढा हिये फोडिले. जया अध्यात्मा वंवाळिले ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी एकी येळा दिदली तुम्ही. हे बोलो तरी आम्ही तुझ पाहुनी कैचे. परी साचची महामोहाची पुरी. बुडी या देखोनी सीसवरी. तुवा पनपे घालूनी श्रीहरी. मग काढिले माते एक तुवा चुनी काही. विश्वे दुजियाची भाष नाही की आमुचे कर्म पाही. जे आम्ही आथी म्हणो मी जगी एक अर्जुनू. ऐसा देही वाहे अभिमानू आणि कौरवांते इया स्वजनू. आपुले म्हणे याही वरी याते मी मारीन. म्हणे तेने पापे के गिरिगेन. ऐसे देखत होतो दुस्वप्न तो चेवविला प्रभू. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती. होतो उदकाची आरती रोहिणी पीत. जी किरडू तरी कापडाची. परिलहरी येत होतीच या साचे. ऐसे वाया मरत या जीवाचे. श्रेय तुवा घेतले आपले प्रतिबिंबे नेनता. सिंह कुहा घालिल दे कोणी आता. ऐसा दरिजे तेवी अनंता राखिले माते. ये रवी माझा तरी ये तुले वरी. येत निश्चय होता अवधारी. जे आताची साता ही सागरी एकत्र मिळीजे. हे जगची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे. परी झुंजने न घडावे गोत्रजेंशी मज. ऐस्या अहंकाराची ओढी मिया अग्रजळी दिधली होती बुडी. सांगची तू जवळा ये रवी काढी कवन माते. नातीले आपनपा एक मानिले आणि नभतया नाम गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिले जो हरी तई ते देहासीच भय अवधारी. आता हे जोहर वाहार दुसरे चैतन्यासकट. दुराग्रही हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे. मग मोहार्णव गवाक्षे रिघोनी ठेला. येत तुझेनी गोसावीपणे एक वेळ बुद्धीची या ठाया येणे. हे दुसरे वराह होणे पडिले तुझ. ऐसे अपार तुझे केले एकी वाचा कायमी बोले. परी पाच ही पालव मोकलिले मज प्रती. ते काही न वचेची वाया भले यश फावले देवराया. जे साध्यंत माया निरसिली माझी. आजी आनंद सरोवरींची कमळे. तैसे हे तुझे डोळे आपुलिया प्रसादाची राऊळे. जया लागे करते हा हो तयाही आणि मोहाची भेटी.
हे कायसी पाबळी गोठी, के होती मृगजळाचे वृष्टे वडवानळेसे आणि मी तव दातारा, ये कृपेची ये रिघोनी गाभारा, घेता हे चारा ब्रह्मरसाचा, तेने माझा जी मोह जाई, येत विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये, शिवतले आहाते पै कमलायत डोळसा, सूर्यकोटी तेजसा, मी या तुझ पासोनी महेशा, परिसिले आजी, ये भूते जया परी होती, अथवा लया हन जैसेनी जाती, ते मज पुढा प्रकृते विवंचिले देवे, आणि प्रकृती किर उगाना दिधला, वरी पुरुषाचाही ठाव दाविला, जयाचा महिमा पांगरोनी जाहला, घडवता वेदू जी शब्द राशी वाढे जिये, का धर्म ऐशिया रत्नाते विये, ते येतींचे प्रभूचे पाये, ओळगे म्हणवनी, ऐसे अगाध महात्म्य, जे सकळ मार्गे गम्य, जे स्वात्मानुभव रम्य, ते इया परी दाविले, जैसा केरू फिटलिया आभाळी, दिठी रिगे सूर्यमंडळी, का होते सारुनी बाभुळे, जळ देखिजे ना तरी उकलोनिया सापाचे वेढे, जैसे चंद्रा खेव देणे घडे, अथवा विवसी पळे मग चढे, निधान हाता, तैसे प्रकृती हे आड होती, ते देवेंची सारोनी पर होती, मग परतत्व माझी ये मती, शेजार केले मनोनी ये विषयींचा मज देवा, भरवसा कीर जाहला जीवा, परी अनिक एक हेवा, उपनला असे तो बिडा जरी मनो राहो, तरी आना कवना पुसो जाओ, काय तुझ वाचोनी ठाओ, जानता हो आम्ही, जळचर जळाचा आभारू धरी, बाळक स्तनपाणी उपरोधू करी, तरी तयाजिनया श्रीहरी, आन उपायो असे, मनोनी भडी साकडी न धरवे, जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे, तव राहे म्हणितले देवे, चाड सांगे, मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे गोठी, या प्रतितीची दिठे निवाले माझे, आता जयाचे निसंकल्पे, हे लोक परंपरा होय हारपे, जया ठाया ते आपनपे, मी ऐसे म्हणत से, ते मुद्दल रूप तुझे, जेथोनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे, सूर कार्याचे व्याजे, घेओ घेओ येसे, पै जलशयनाचिया अवगनिया, का मत्स्यकुर्मय्या मिरवनिया, खेळू सरलिया तू गुनिया, साठवेसे जेथ उपनिषदे जे गाती, योगी हृदय रिगोनी पाहती, जया ते सनकादिका हाते ओटाळोनिया, ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे, उताविळ देवा, देवे फेडोनिया साकड, लोभे पुसली जरी चाड, तरी हेची एकी वाड, आरती जी मज तुझे विश्वरूपा घवे, माझी दिठींसी गोचर होवावे, ऐसी थोर आस जीवे बांधोनिया आहे, परी अनिक एक येत शारंगी, तुझ विश्वरूपा ते देखावया लागी, पै योग्यता माझी या अंगे, असे की नाही, हे आपले आपण मी नेने, ते काय नेनसी जरी देव म्हणे, तरी सरोगू काय जाणे, निदान रोगाचे, आणि जी आरतीचेनी पडी भरे, आरतू आपली ठाकी पै विसरे, तैसा तान्हेला म्हणे न पुरे समुद्रमज, ऐसा सचाडपणाची भुली, न सांभाळावे समस्या आपुली, या लागी योग्यता जेवी माऊली, बाळकाची जाणे, तया परी श्री जनार्दना, विचारी जे माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे, तरी ऐसी ते कृपा करा, ये रवी नव्हे हे म्हणा अवधारा, वाया पंचमालापे बधिरा, सुख केऊते देणे, येरवी एकले बापियाचे कृषे, मेघ जगापुरते काय न वर्षे, परी जाहली ही वृष्टी उपखे, जरी खडकी होय चकोरा चंद्रामृत फावले, येरा आन वाहुनी काय वारिले, परी डोळ्यांविन पाहले, वाया जाय म्हणून विश्वरूप तू सहसा, दाविसे की राहा भरवसा, का जे कडाडा आणि गहिंसा, माझे नित्य नवा तू के,
तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, जे वैर्याही दिदले, मोक्षुदुराराध्यू कीर होय, परी तोई आराधी तुझे पाय, मनोनी धाडसी जेथ जाय, पायिकू जैसा तू आसनकादिकांचे माने, सायुज्जी सौरसू दिधला पूतने, जे विषाचे निस्तन पाणे, मारू आले हागा राजसू यागाची या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दे, निस्ते जिलासे ऐस्या अपराधिया शिशुपाळा, आपण पेठाओ दिदला गोपाळा, आणि उत्तान चरणाची या बाळा, काय ध्रुवपदी चाड, तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाची या उत्संगी, की तो चंद्र सूर्यादिकां परिस जगे, श्लाघ्यो केला ऐसा वनवासिया सकळा, देता एकच तू घसाळा, पुत्रा आळविता अजा मेळा, आपण पेदेसे जेने उरी आणि तलासी पापरा, याचे या चरण वाहसी दातारा, अजूनी वैरियांची या कलेवरा, विसंबसीना ऐसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्री ही परी उदारू, दे दान म्हणून दारवंटे करू, जाहलासी बळीचा तू ते आराधिना ऐके, होता पुसा बोलावित कौतुके, ये वैकुंठी तुवा गणिके, सुरवाडू केला ऐसे पायहुनी वायानी निसे, आपण पे देऊ लागसी वानिवसे, तो तू का अनारीसे मज लागी करिसे, हागा दुभता याचेनी पवाडे, जे जगाचे फेडी साकडे, ये कामधेनूचे पाडे, काय भुकेले हाती, म्हणून मिया जे विनविले काही, हे देवन दाखविती हे कीर नाही, परी देखावया लागी देई पात्रता मज, तुझे विश्वरूप आकळे, ऐसे जरी जानसे माझे डोळे, तरी आरतीचे डोहळे पुरवे देवा, ऐसे ठाई ठाऊ विनंती, जव करू सरला सुभद्रापती, तव तया षडगुण चक्रवर्ती, साहवेची ना तो कृपा पियुष सजळू, आणि येरू जवळा आला वर्षा काळू, नाना श्रीकृष्ण को केळू, अर्जुन वसंतू, ना तरी ना चंद्रबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागर उचंबळे, तैसा दुने ही प्रेम बळे, उल्लसी तुझा हला, मगतिये प्रसन्नतेचे नि अटापे, गाजोनी मनितले सकृपे, पार्था देख देखा मुपे, स्वरूपे माझे एक विश्वरूप देखावे, ऐसा मनोरथू केला पांडवे, की विश्वरूपमय आघवे, करुणी घातले बाप उदार देवो अपरिमितू, याचक स्वेच्छा सदोदितू, असे सहस्रवरी देतू, सर्वस्व आपुले, अहो शेषाचे ही डोळे चोरिले, वेद जया लागी झुकविले, लक्ष्मी ही राहविले, जिव्हारजे येते आता प्रकटोनी अनेकधा, करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा, बाप भाग्या अगाधा, पार्थाची या जो जागता स्वप्नावस्थे जाई, तो के जेवी स्वप्नींचे आघवे होय, तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे, आपणची जाहला, ते सहसा मुद्रा सोडिली, आणि स्थूल दृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडिली, योगरुद्धी परिहा हे देखेल की नाही, ऐसी सोची ऐसे सेची न करी काही, एक सरा म्हणतसे पाही, स्नेहातूर अर्जुना तुवा एक दावा म्हणितले, आणि तेची दाऊ तरी काय दाविले, आता देखे आघवे भरिले माझ्याची रूपी, एके कृशे एके स्तुळे, एके रस्वे एके विशाळे, पृथ्वोत्तरे सरळे, अप्रांते एके एके अनावरे प्रांजळे, सव्यापारे एके निश्चळे, उदासीने स्नेहाळे, तीव्रे एके एके गृणिते सावधे, असलगे एके आघात धे, एके उदारे अतिबद्धे, क्रुद्धे एके एके शांते सन्मदे, स्तब्धे एके सानंदे गर्जिते, निश्शब्दे सौम्ये एके एके साभिलाषे विरक्ते, उन्निद्रिते एके निद्रिते, परे तुष्टे एके आर्ते, प्रसन्ने एक
एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके विचित्रे लयस्ते एके एके जनलीला विलासे एके पालनशिले लालसे एके संहारके सावेशे साक्षीभूते एके एव नानाविधे परिभवसे आणि दिव्य तेज प्रकाशे ते विंची एक एका ऐसे वर्णही नव्हे एके तातले साडे पंधरे तैसे कपिल वर्णे अपारे एके सर्वांगी जैसे सिंधुरे डवरले नभ एके सावी याची चुळुकी जैसे ब्रह्मकटाह खचिले मानिके एके अरुणोदयासारखे कुंकुमवर्णे एके शुद्ध स्फटिक सोज्वळे एके इंद्रनीळा सुनिळे एके अंजनवर्णे स काळे रक्तवर्णे एके एके लसत्कांचन सम पिवळी एके नवजलदश्यामळी एके चापे गौरी केवळे हरिते एके एके तप्त ताम्र तांबडी एके श्वेतचंद्र चोखरडी ऐसे नाना वर्णे रूपडे देखे माझे हे जैसे का आनान वर्ण तैसे आकृती ही अनारिसेपन लाजा कंदर्प रिघाला शरण तैसी सुंदरे एके एके अतिलावण्य साकारे एके स्निग्ध वपू मनोहरे शृंगार श्रियेची भांडारे उघडिली जैसे एके पिनावयव मासळे एके शुष्क अतिविक्राळे एके दीर्घकंठे विताळे विकटे एके एवं नानाविधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती ययांच्या एकेकी अंग प्रांते देखपा जगा जेत उन्मिलन होत आहे दिठी तेत पसरती आदित्यांची या सृष्टी पुढती निमिलनी मिठे देता हाती वदनींची या वाफे सवे होत ज्वाळामय आघवे जेत पावकादिक पावे समूह वस्तूंचा आणि भ्रुलातांचे शेवट कोपे मिळो पाहती एकवट तेत रुद्रगणाचे संघाट अवतरत देखे पै सौम्यतेचा ओलावा मितीने निजे अश्विनौ देवा श्रोती होते पांडवा अनेक वायू यापरी एकेकाचिये लिळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे इये पाहे जया ते सांगावया वेद बोबडे पाहावया काळांचेही आयुष्य थोकडे घातयाही परीन सापडे ठाव जयाचा जयांते वेद यत्री कधी नायके इये इये प्रत्यक्ष देख अनेके भोगी आश्चर्याची कवतिके महासिद्धे या मूर्तीची या किरीटी रोममुळी देखे पा सृष्टी सुरतरु तळवटे तृणांकुर जैसे वातायनाचेनी प्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्मकटाह जैसे अवयवसंधी येथ ऐकेकाची या प्रदेशी विश्वदेक विस्तारेंशी आणि विश्वाही परवते मानसे जरी देखावे वर्ते तरी ये ही विषयींची काही येत सर्वथा साकडे नाही सुखे आवडे ते माझिया देही देखसे तू ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्यपूर्णे तव देखता आहे की नाही म्हणे निवांतोची येरू येत कापा हा उगला म्हणून श्रीकृष्णे जव पाहिला तव आरतींचे लेणे लेईला तैसाची आहे मग म्हणे उत्कंठे ओहटन पडे अजूनी सुखाची सोय न सापडे परी धाविले ते पुढे नाकळेचे यया हे बोलोनी देव हासिले हांसोनी देखनिया ते म्हणितले आम्ही विश्वरूप तरी धाविले परीन देखसीच तू यया बोला ये रे विचक्षणे म्हणितले हा जी कवनासी ते उने तुम्ही बक्का करवे चांदिने सरऊ पहा मा हा हो उटोनिया आरिसा आंधळिया दाऊ बैसा बहिरिया पुढे ऋषिकेशा गानिव करा मकरंदकनाचा चारा जाणता घालुनी दुर्धरा वाया धाडा शारंग धरा कोपा कवना जे अतींद्रिय मनोनी व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीची या भागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षून पुढे सुधले मी कैसे निदेखे परी हे तुमचे उने न बोलावे मीची साहे तेची बरखे
येथा ती मनितले देवे मानुबापा साच विश्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोल प्रेम भावे दसाळ गेलो काय जाहले न वाहता भुई पेरिजे तरी तो वेलू विलया जाईजे तरी आता माझे निजरूप देखिजे ते दृष्टी देव तुझ मग ती या दृष्टी पांडवा आमुचा ये ऐश्वरी योगू आघवा देखोनिया अनुभवा माझी वडा करी ऐसे तेने वेदांत वेद्ये सकळ लोकाद्ये बोलिले आराध्ये जगाचे नी पै कौरव कुळ चक्रवर्ती मजा हाची विस्मय पुढत पुढती जय श्रिये हुनी त्रिजगते सदैव असे कवनी ना तरी खुनेचे वानावया लागी श्रुती वाचोनी दावा पाजगी ना सेवकपन तरे अंगी शिष्याची आथे हा हो जयाचेनी सोसे शिनत आठही प्रहर योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवना हे परी आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्णा सुखा एकंदरे जाहले जे दिनोनी जन्मले पांडव हे परी पाचाही आंतु अर्जुना श्रीकृष्ण सावियाची जाहला अदिना का मुख का जैसा अंगना आपैता की जे पडविले पाखीरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगही तैसा न चले कैसे दैव येते सुर वाढले ते जाणो नये आजे परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचेची डोळा कैसे वाचे निहळन लळे पाळीत असे हा कोपे की निवांतुस आहे हा रुसे तरी बुझावीत जाये नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा हिरवे विषय जुनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले ते विषयोची वानिता जाहले भाटययाचे हा योगियाचे समाधी धन की ओनी ठेले पार्थाधीन या लागे विस्मय माझे म्हण करीतसे राया देवींची संजय म्हणे कायसा विस्मय येथे कौरवेशा श्रीकृष्णे स्वीकारिजे तया ऐसा भाग्योदय होय म्हणून तो देवांचा राहो म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठाओ एक देखजे तू ऐसी श्री मुखौनी अक्षरे निगती ना जव एकसरे तव अविद्येचे अंधारे जावोची लागी ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका उजळली या श्रीकृष्णे मग दिव्य चक्षु प्रकाशु प्रकटला तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला यया परिदाविता जाहला ऐश्वर्य आपुले हे अवतार जे सकळ ते जिये समुद्रींचे का कल्लोळ विश्व हे मृगजळ जया रश्मिस्तव दिसे जे अनादि भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपनपे श्री वैकुंठे दाविले तया मागा बाळपणी येणे श्रीपती जई एक वेळ खादली होती माती तै कोपोनिया हाते यशोदा धरिला मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे चवदायी भुवने सावकाशे दाविली तिये ना तरी मधुवनी ध्रुवासी केले जैसे कपोल शंखे शिवतले आणि वेदांची ही मती ठेले ते लागला बोलो तैसा अनुग्रहो पै राया श्री हरी केला धनंजया आता कवने कडे ही माया ऐसी भाष नेनेची तो एकसरे ऐश्वर तेजे पाहले तया चमत्काराचे एकार्णव जाहले चित्त समाजी बुडोनी ठेले विस्मयाची या जैसा आ ब्रह्म पूर्णोदकी पवे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुके पार्थुलोळे मने केवडे गगन येत होते ते कवने नेले पाकेऊते ती चराचरे महाभूते काय जाहली दिशांचे ठावई हार पले अधोर्ध्व काय नेनो जाहले चेलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार नाना सुरे तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना तेव्हा मनासी मनपन न स्फुरे बुद्धी आपण पेन सावरे इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले तेत ताटस्थ्य पडिले टकासी टक लागले जैसे मोहन शास्त्र घातले विचार जाता तैसा विस्मी तू पाहे कोडे
व पुढा ते होते चतुर्भुज रूपडे. तेची नाना रूप चौहू कडे मांडोनी ठेले. जैसे वर्षा काळींचे मग मेघवडे का महाप्रळयींचे तेज वाढे. तैसे आपणा विन कवनी कडे वेदीची उरो प्रथम स्वरूप समाधान. पाहुनी ठेला अर्जुन सवयेची उघडले लोचन. तव विश्वरूप देखे येचे दोही डोळा. पहावे विश्वरूप सकळा तो श्रीकृष्णे सोहळा. पुरविला ऐसा मग तेथ सैंघ देखे वदने. जैसी रमा नायकाची राजभुवने. नाना प्रकटली निधाने लावण्य श्रियेची की आनंदाची वने सिन्नली. जैसी सौंदर्या राणी व जोडली तैसी मनोहरे देखिले. हरीची वक्त्रे तयाही माझी एकैके. सावी याची भयानके काळरात्रीची कटके. उठावली जैसे की मृत्यूसीची सुखे जाहली. हो काजे भयाची दुर्गे पन्नासिली. की महाकुंडे उघडली प्रळयानळाची. तैसी अद्भुते भयासुरे हेत वदने देखिली विरे. अनिके साधारणे साळंकारे सौम्य बहुते. पै ज्ञान दृष्टीचेनी अवलोके परिवदनाचा शेवटून टके. मग लोचन ते कवतिके लागला पाहो. तव नाना वर्णे कमळवने विकासिली तैसे अर्जुने. नेत्र देखिले पालिंगने आदित्यांची. तेथेची कृष्ण मेघाची या दाटी. माझी कल्पांता विजूची या स्फुटी. तैसिया वन्ही पिंगळा दिठे भ्रूभंगा तळी. हे एक आश्चर्य पाहता ती एकची रूपी पंडुसुता. दर्शनाची अनेकता प्रतिफळली. मग मने चरण ते कवने कडे. के होते मुकुट के दोरदंडे. ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाचे. तेथ भाग्यानिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा. काय पिनाक पाणीची या भाता वाया कांडी आहाती. ना तरी चतुराननाची ये वाचे. काय आहाती लाटी किया अक्षरांचे साचे. मनोणी साध्यंतपण अपरांचे देखिले तेने. जयाची सोय वेदा नाकळे तयाचे सकळावयव एकेची वेळे. अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले. चरणउन्नी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी. जे नाना रत्नालंकारे मिरवतासे परब्रह्म आपुलेनी अंगे. ल्यावया आपणाची जाहला अनेगे. तिये लेनी मी सांगे काहीसया सारिखी. जिये प्रेमचिये झळाला उजाळू चंद्रादित्य मंडळा. जे महातेजाचा जिव्हाळा जेने विश्व प्रकटे तो दिव्य तेज शृंगारू. कोणाची मतीसी होय कोचरू. देव आपण पेची लेईले ऐसे विरू देखतासे. मग तेथेची या ज्ञानाची या डोळा. पाहत कर पल्लवा जव सरळा. तव तोडीत कल्पांतीची या ज्वाळा. तैसी शस्त्रे झळकत देखे आपण अंग आपण अलंकार. आपण हात आपण हतियार. आपण जीव आपण शरीर. देखे चराचर कोंदले देवे. जयाची या किरणांचे निखरेपणे. नक्षत्रांचे होत फुटाणे. तेजे खिरडला वन्ही म्हणे समुद्री रिघो. मग काळकुट कल्लोळी कवळिले. नाना महाविजूंचे दांग उमटले. तैसे अपार कर देखिले उदितायुधी. ही बेने तेथोनी काढिली दिठी. मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी. तव सुर तरुचे सृष्टे जया पासोनिका जाहली. जिये महासिद्धींची मूळपीठे शिनली कमळात जेथ वावटे. तैसी कुसुमे अति चोखटे तुरंबिले देखिली. मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजाबंध अनेक. कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. स्वर्गे सूर्य तेज वेढिले. जैसे पंधरेने मेरुते मढिले. तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके. श्री महादेव कापुरे उटिला का कैलासू पारजे डवरिला. नाना क्षीरोदके पांघरविला. शिरार्णवो जैसा. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली. मग गगना करवी बुंथी घेवविली. तैसी चंदना पिंजरे देखिले सर्वांगी तेने. जेने स्वप्रकाश कांती चढे. ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे. जयाचे निसौरभे जीवित जोडे. वेदवतीये
जयाचे निर्लेप अनुलेप करी जय अनंगुही सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरे कवनवाणी ऐसे एक एक शृंगार शोभा आहता अर्जुन जातसे क्षोभा देवीची देव बैसला की उभा की शयालू हे नवे बाहेर दिठी उघडोनी पाहे तव आघवे मूर्तिमय देखत आहे मग आता न पाहे मनोनी उगार आहे तरी आतू ही तैसेचे अनावर मुखे समोर देखे तया भेने पाठी मोराजव ठाके तव तया इकडे श्रीमुखे करचरण तैसेचे आहो पाहता कीर प्रतिभासे येत नवलाओ काय असे परी न पाहताही दिसे सोज का ऐका कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापुने घेतले मनोनी आश्चर्याच्या पुरी एकी पडिला ठाई ठाव तडी ठाकी तव चमत्काराची या अनेके महार नवे पडे ऐसा अर्जुन असाधारणे आपुलिया दर्शनाचे विधाने कवळोनी घेतला तेने अनंत रूपे तो विश्वतोमुख स्वभावे आणि तेची दावया लागी पांडवे प्रार्थिला आता आघवे होनी ठेला आणि दीपे का सूर्य प्रकटे अथवा निमुटलिया देखावेंची कुठे तैसे दिठे न भेजे वैकुंठे दिदले आहे मनोनी किरीटी दोही परी ते देखणे देखे अंधारी हे संजय हस्तिनापुरी सांगत से राया म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना आभरणी भरले विश्वतो मुख ये अंग प्रभेचा देवा नवलाओ काईसया ऐसा सांगावा कल्पांती एकुची मेळावा द्वादशादित्यांचा होय तैसे ते दिव्य सूर्य सहस्रावरी उदजयती का एकेची अवसरी तरी तया तेजाची थोरे उपमो नये आघवियाची विजूंचा मेळावा कीजे आणि प्रयाग्नीची सर्व सामग्री आणिजे ते विंची दशकूही मेळविजे महातेजांचा तरी तिये अंगप्रभेचे नि पाडे हे तेज काही होईल थोडे आणि तया ऐसे की रचो खडे त्रिशुद्धी नोव्हे ऐसे महात्म्या श्रीहरीचे सहज फाकतसे सर्वांगीचे तेज ते मुनी कृपा जी मज दृश्य जाहले आणि तिये विश्वरूपी एकीकडे जग आघवे आपुले नि पवाडे जैसे महोद धीमाजी बुडबुडे सिसाने दिसते का आकाशी गंधर्वनगर भूतळी पिपिलिका बांधे घर नाना मेरुवरी सपुर परमाणु बैसले विश्वाघवेची तया परी तया देव चक्रवर्तीची या शरीरी अर्जुन ते अवसरी देखता जाहला तेथे एक विश्व एका आपण ऐसे अळुमाळ होते जे तुझे पण तेही आटोनी गेले अंतःकरण विराले सहसा आतू आनंदचे हिरे जाहले बाहेरी गात्रांचे बळ हारपोनी गेले आपादपा गुंतले पुलकांचले वर्षीये प्रथम दशे ओहळलया शैलांचे सर्वांग जैसे विरुडे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहले शिवतला चंद्र करी सोमकांतू दाऊ धरी तैसिया स्वेद कनिका शरीरे दाटलिया माझे सापडलेनी आली कुळे जळावरी कमळ कळिकाश जेवी आंदोळे तवा तुलिया सुखार्मीचे निबळे बाहेरी कांपे कर्पूर कर्दळींची गर्भ फुटे उकलता कापुराचे नि कोंदाटे फुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रवनी पडते उदयलेनी सुधा करे जैसा भरलासी समुद्र भरे तैसा वेळो वेळा उर्मी भरे उचंबळ तसे ऐसा सात्विका ही आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेत ब्रह्मानंदाची जीवा राणीव फावली तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळ दिठी मग उसा सौनी किरीटे वास पाहिली तेथ बैसला होता जिया सवा तियाकडे मस्तक खालविला देवा जोडोनी कर संपुट भरवा बोलू तू असे म्हणे जया जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप के आम्ही प्राकृत देखो परी साचची भले केले गोसाविया
मज परितोषू जाहला साविया जी देखिलासी जो इया सृष्टीशी तू आश्रयो देवा मंदराचयनी अंग लगे ठाई ठाई श्वापदांची दांगे तैसी इये तुझ्या देही अनेगे देख तसे भुवने अहो आकाशाची एक खोळे दिसते ग्रह गणांची कुळे का महावृक्षी अविसाळे पक्षी जातीची तया परिश्री हरी तुझी या विश्वात्मकी इये शरीरी स्वर्गो देखतसे अवधारी सुरगणेंसी प्रभू महाभूतांचे पंचक येथ देखत आहे अनेक आणि भूतग्राम एक एक भूतसृष्टीचे जी सत्य लोकू तुझ माझी आहे देखिला चतुरा ननु हा नोव्हे आणि येरीकडे जव पाहे तव कैलासू ही दिसे श्री महादेव भवनीयेशी तुझ्या दिसतसे एके अंशी आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे पै कश्यपादी ऋषिकुळे ये तुझिया स्वरूपी सकळे देखतसे पाताळे पन्नगेंशी किंबहुना त्रैलोक्यपती तुझिया एकेकाची अवयवाची भिंती ये चतुर्दश भुवने चित्राकृते अंकुरली जानो आणि तेथींचे जे जे लोक हे चित्ररचना जी अनेक ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे त्या दिव्य चक्षूंचेनी पैसे चहूकडे जव पाहत असे तव दोर्दंडिका जैसे आकाश कोंभेले तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर करीत आघवेची व्यापार एकेची काळे मग महाशून्याचेनी पैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे तैसी देखतसे अपारे उदरे तुझे जी सहस्र शीर्षयाचे देखिले कोडीवरी होता ती एके वेळे ती परब्रह्माची वदन फळे मोडोनी जा आले तैसी वक्त्रे जी जेवती तेवती तुझी देखतसे विश्वमूर्ती आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैंघ हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे तुझविन एकादियाकडे परमाणु हे एतुला कोडे आवकाशु पाहतसे परीन सापडे ऐसे व्यापिले तुवा ये नाना परी अपरमिते जे तुली साठविली होती महाभूते ते तुलाही पवाडू तुवा अनंते कोंदला देखतसे ऐसा कवने ठाया उनी तू आलासी येत बैसलासी की उभा आहासी आणि कवनिये मायेची पोटी होतासी तुझे ठाण केवढे तुझे रूप वै कैसे तुझ पहिलीकडे काय असे तू काहीस यावरी आहासी ऐसे पाहिले मी या तव देखिले जी आघवेची तरी आता तुझा ठाऊ तुंची तू कवनाचा नव्हेसी ऐसाची अनादि आयता तू उभा ना बैठा दिगडू ना खुजटा तुझ तळीवरी वैकुंठा तुची आहासी तू रूपे आपण यासी ऐसा देवा तुझी तुची वयसा पठे पोट परेशा तुझे तू गा किंबहुना आता तुझे तुची आघवे अनंता हे पुडती पाहता देखिले मी या परी या तुझ्या रूपांतू जी उनीव एक असे दिखतू जे आदि मध्यांतू तीही नाही ये रवी गिवसिले आघवा ठाई परी सोयन लाहेची काही मनोनी त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ हे व आदि मध्यांतर हिता तू विश्वेश्वरा अपरमिता देखिलासी जी तत्वता विश्वरूपा तुझ महामूर्तीची या अंगी उमटलिया पृथक मूर्ती अनेगी लेलासी वाने परींची अंगे ऐसा आवडतू आहासे नान पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली तुझी या स्वरूप महाचळी दिव्यालंकार फुली फळे सासिन्नलिया हो का जे महोदधी तू देवा जाहलासी तरंग मूर्ती हेलावा ई तू वृक्ष भरवा मूर्ती फळे फळलासी विभूती भूतळ मांडिले जैसे नक्षत्री गगन गुढले तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप जी एकेकीच्या अंग प्रांती होय जाई हे त्रिजगती
एवढी याही तुझ्या अंगे मूर्ते की रोमा झालिया. ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा तू कवनपा येत कोणाचा. हे पाहिले तव आमुचा सारथी तोची तू. तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा. मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपा ते धरिसे. कैसे चहुभुजांचे सावळे पाहता ओल्हावते मन डोळे. खेव देऊ जाईजे तरी आकळे दोहींची बाहे. ऐसी मूर्ती कोडीसवानी कृपान करोनी होसी ना विश्वरूपा. की आमुचियाची दिठी सलेपा जे सामान्यत्वे देखते. तरी आता दिठीचा विटाळू गेला तुवास जे दिव्य चक्षु केला. मनोनी यथारूपे देखवला महिमा तुझा. परी मकरतुंडा मागिले कडे होतासी तोची तू एवढे. रूप जाहलासी हे पुढे ओळखिले मिया. नोहे तोची हा शिरी मुकुट लेईलासी श्रीहरी. परी आताचे तेजानी थोरे नवलकी बहु हे. तेची हे वरिलियाची हाती चक्रपरी जितया आयती. सांवरितासी विश्वमूर्ते तेन मोडे खून. येरीकडे तेची हे नोव्हे गदा आणि तळिलिया दोन्ही भुजा निरायुधा. वागोरे सांवरवया गोविंदा संसरिलिया. आणि तेनेची वेगे सहसा माझिया मनोरथा सरिसा. जाहलासी विश्वरूपा विश्वेशा मनोनी जाणे. परी कायसे बा हे चोज विस्मयो करावया ही पाडू नाही मज. चित्त होनी जातसे निर्भुज आश्चर्य येणे. हे येथ आथी का येथे नाही. ऐसे श्वसोही न ये काही. नवल अंग प्रभेची नवाये कैसी कोंदली सैंघ. येथ अग्नीची हे दिठी करपत सूर्य खद्यो तू तैसा हरपत. ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे या. हो का महातेजाचिया महार्णवी. बुडोनी गेली सृष्टी आघवी. ती युगांत विजूंच्या पालवे झाकले गगन. ना तरी संहार तेजाचिया ज्वाळा तोडोनी माचू बांधला अंतराळा. आता दिव्यज्ञानाचिया डोळा पाहावे ना. उजाळू अधिकाधिक बहुवसू धडाडीता आहे अतिदाहसू. पडत दिव्य चक्षुंसहित त्रासू न्याहाळिता. हो का जे महाप्रळयींचा भडाडू होता काळाग्निरुद्राचिया ठाई गुडू. तो तृतीय नयनाचा मढू फुटला जैसा. तैसे पसरलेनी प्रकाशे सैंग पाचवनिया ज्वाळांचे वळसे. पडता ब्रह्मकटाह कोळीसे होता हाती. ऐसा अद्भुत तेजो राशी जन्मानवलम्या देखिलासी. नाही व्याप्ती आणि कांतीसी पारुजी तुझी ये. देवा तू अक्षर औटाविये मात्रेसी पर. श्रुती जयाचे घर गिवसिता हाती. जे आकाराचे आयतन जे विश्व निक्षेपैक निधान. ते अव्यय तू गहन अविनाशजी. तू धर्माचा ओलावा अनासिद्ध तू नित्य नवा. जाने मी सदती सावा पुरुष विशेष तू. तू अधिमध्यांतरही तू. स्वसामर्थ्य तू अनंतू. विश्वबाहू अपरमितू विश्वचरण तू. पै चंद्रचडांशू डोळा दावितासी कोप प्रसाद लीला. एका रुससी तमाचिया डोळा एका पाळितोसी कृपादृष्टी. जी एवं विधातून ते मी देखतसे हे निरुते. पेटले प्रलयाग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे. वनी वेणी पेटले पर्वत कवळूनी ज्वाळांचे उभड उठत. तैसी चाटीत दाढा दात जीभ लोळे ये वदनींचिया उभा. आणि जी सर्वांग कांतीचिया प्रभा. विश्वतातले अतिक्षोभा जात आहे. काजे धौन लोक पाताळ पृथ्वी आणि अंतरायळ. अथवा दश दिशा समाकुळ दिशाचक्र. हे आघवेंची तुवा ऐके भरले देखता आहे कौतुके. परी गगना ही सकट भयानके आपलवी जे जेवी. ना तरी अद्भुत रसाचिया कल्लोळी जाहली 14 ही भुवनांची कडी आळी. तैसे आश्चर्याची मग मी आकळी. काय एक नावरे व्याप्ती हे असाधारण.
न साहवे रूपाचे उग्रपण दुःख सुख दुरी गेले परी प्राण विपाये धरिजे देवा ऐसे दुखो देखोनी तू ते नेनो कैसे आले भयाचे भरिते आता दुःख कल्लोळी झळंबते तिनी भुवने येरवे तुझ महात्म्य याचे देखणे तरी भय दुःखासी का मेळवणे परी ये सुख नव्हेची जेने गुणे ते जाणता हे मज जव तुझे रूप नो भेद दिठे तव जगासी संसारिक गोमटे आता देखलासी तरी विषय विटे उपनला त्रासू देवींची तुझ देखली यासाठी काय सहसा तुझ देऊ येईल मिठी आणि नेदी तरी शोक संकटे राहो केवी मनोनी मागा सरो तव संसारू आडविते तसे अनिवारू आणि पुढा तू तव अनावारू ते नयेसी घेऊ ऐसा माझ्या रिलिया साकडा बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा ऐसा हा ध्वनी जी फुडा चोजवला मज जैसा आरंबळला आगी तो समुद्रा ये निववया लागे तव कल्लोळ पानियाची या तरंगे आगळा बी हे कैसे या जगासी जाहले तू ते देखोनी तळमळीत ठेले या माझी पैल भले सुरांचे मिळावे तू हे तुझेने अंगिके तेजे जाळूनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझा तू सहजे सद्भावेसे आणि कैकसावी याची ये भये भिरू सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ही करू जोडोनिया देवा अविद्यार्नवी पडिलो जी विषय वागुरे आतुडलो स्वर्ग संसाराची ये साकडलो दोही भागे ऐसे अमुचे सोडवणे तुझ वाचोनी किजेल कवने तुझ शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुअन साध्य आघवे अश्विनौ देव विश्वे देव विभवे या वायू ही हे जी अवधारा पितर हनगंधर्व पैल यक्ष रक्षोगण सर्व जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक हे आगवेची आपुला लिया लोकी सोत्कंठित अवलोकी हे महामूर्ती देविकी पाहता हाती मग पाहत पाहत प्रतिक्षणी विस्मित होनी अंतःकरणी करीत निज मुकुटे ओवाळणी प्रभुजी तुझ ते जय जय घोष कलरवे स्वर्ग गाजविता ती आघवे हे वितल लाटावरी भरवे कर संपुट ये विनय द्रुमाची आरवी सुरवाडेली सात्विकांची माधवी म्हणून कर संपुट पल्लवे तू होतासी फळ जी लोचना भाग्य उदेले मन सुखाचे सुयाने पाहले जे अगाध तुझे देखिले विश्वरूप इही हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देवाही वचक पडे याचे सन्मुख पण जोडे भलत याकडूनी ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा अनंत चारु बाहुचरण बहुदर आणि नानावर्ण कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे हो का महाकल्पाची या अंती तव कलेनी यमे जेवती तेवती प्रळयाग्नींची उजेते आंबो खेले जैसे ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे ये प्रळय भैरवांचीच क्षेत्रे नाना युगांत शक्तींची पात्रे भूतखीचा ओढविली तैसे जिये तिये कडे तुझे वक्त्रे जी प्रचंडे न समाती दरी माझी सिंहाडे तैसे दशन दिसते रागीट जैसे काळ रात्रीचेनी अंधारे उल्हासत निगती संहार खेचरे तैसिया वदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा हे असो काळे अवंतिले रण का सर्व संहारे मातले मरण तैसे अति भिंगुळवाने पण वदनी तुझीये हे बापुडी लोकसृष्टी मोटकियेची विपाइली दिठे आणि दुःख कालिंदीची या तटे झाड होऊनी ठेली तुझ महामृत्यूची या सागरी आता त्रैलोक्य जीविताची तरी
शोक दुर्वात लहरी आंदोळतसे येत कोपोनी जरी वैकुंठे ऐसे अनमनी पैल अवचटे ते जे तुझ लोकांचे काही वाटे ते ध्यान सुख हे भोगे तरी जी लोकांचे किरसाधारण वाया आडसू तसे ओढण केवी सहसा मने प्राण माझे चिकापते ज्या मज संहार रुद्र वासिपे ज्या मज भेने मृत्यू लेपे तो मी आहाळ बाहळी कापे ऐसे तुवा केले. उर्वरित भाग आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.